नमस्कार, मी सिद्धेश. आणि आज जसं की आम्ही सांगितलं होतं तर थोडासा उशीर झाला आहे आपल्याला. 3-4 मिनटं आपण लेट आहोत. वेळ आपण पाळलेली नाही आहे, पण हरकत नाही, त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. पण जसं शब्द दिला होता त्याप्रमाणे भाजपचा जय भंडारी नारा आहे का खरंच, या विषयावरती आम्ही फेसबुक लाईव्ह करणार होतो. नेहमी तुम्ही किशोरला एकटं बघता, तो एकटा फेसबुक लाईव्ह करत असतो रात्री आणि तुम्ही सगळे त्याला बघत असता. यावेळी म्हटलं की मीही जरा त्याला सोबत करावी आणि काही प्रश्न उलगडून पाहावेत. गोव्याचं राजकारण नेमकं कसं आहे हे समजून घ्यावं म्हणून मुद्दाम मी आज त्याच्यासोबत बसलो आणि नेमकं समजून घेणार आहोत की काय होणार आहे. आज भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर मांद्रेकर यांची निवड झालेली आहे. या निवडीवरना एक वेगळी चर्चा आणि एक वेगळा सूर उमटू लागलेला आहे. हा सूर काय आहे या सगळ्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वी महिला कार्यकारिणीची सुद्धा महिला मोर्चाची सुद्धा भाजपने कोणाकोणाची नावं जाहीर केलेली होती. ही नावं कुठली होती, त्या नावांमधनं आपल्याला नेमकं काय अधोरेखित करायचं आहे, त्याच्या अंडरलाईन्स काय आहेत, हे सगळं समजून घ्यायचं. त्याच्यासाठी आम्ही आज चर्चा करायला बसलेलो आहोत. राजकारण हा गोवेकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असं म्हणायला हरकत नाही, नक्कीच. आणि तो समजून घेण्यासाठी म्हणून आज आम्ही ही चर्चा करणार आहोत. तर समीर मांद्रेकरची आज निवड झाली आहे, इथून सुरुवात करूयात. नेमकी समीर मांद्रेकरची निवड होणं हे नेमकं कशाचं लक्षण आहे? सिद्धेश, सर्वात प्रथम म्हणजे आपण 9ची वेळ दिलेली, पण थोडा उशीर झाला आम्हाला, कारण हा विषयच एवढा इंटरेस्टिंग आहे की मी जरा पॉईंट्स काढायला गेलो आणि त्याच्यात थोडा उशीर झाला, त्यामुळे सगळ्यांचं क्षमस्व. पण विषय नक्कीच इंटरेस्टिंग आहे आणि आपण विस्तृतपणे आज या विषयावरती चर्चा करणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर मांद्रेकर याची निवड झालेली आहे. यापूर्वी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा संघटनेची घोषणा पक्षाने केली आणि भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी शीतल नाईक यांची निवड करण्यात आली. सिद्धेश, याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली शीतल नाईक, आणि आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर मांद्रेकर यांची निवड झाली, हे दोन्ही नेते हे भंडारी समाजाचे आहेत. म्हणजे गोव्यातला सगळ्यात मोठा समाज ओबीसी हा जो आहे गट, या गटातला सगळ्यात मोठा घटक जर कुठला असेल तो भंडारी समाज आहे, गोव्यातला सगळ्यात मोठा. वास्तविक पाहता हा समाज जर एकत्र राहिला तर गोव्यात आणखी दुसऱ्या कुणालाच संधी मिळण्याची शक्यता नाही. एवढा मोठा घटक आहे हा भंडारी समाज. तर या दोन्ही निवडी मागचं नेमकं काय गुपित असू शकेल किंवा नेमकं काय भाजपाचा मंत्र आहे, या दृष्टीनं मी विचार करायला लागलो. तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की सध्याच्या परिस्थितीत 2017च्या निवडणुकीचा जो निकाल लागला, त्या निवडणुकीच्या निकालावरनं भारतीय जनता पक्षानं आपल्या नजरेसमोर एक स्पष्ट धोरण ठेवलं आहे की भंडारी समाज जर कुठल्याही पक्षाला जर सत्तेवरती पोचायचं असेल तर ज्या पक्षाच्या मागे भंडारी समाजाची ताकद असेल तोच पक्ष सत्तेवरती येऊ शकतो, हे स्पष्ट आहे. 2017च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातल्या भंडारी समाजातल्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणे पाडाव झाला. म्हणजे फक्त एकच भंडारी समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकला, ते सुद्धा मिलिंद नाईक, जे माजी मंत्री होते, आताही ते मंत्री आहेत. पण मिलिंद नाईक यांचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांचा मतदारसंघ जो आहे तो भंडारी बेज मतदारसंघ नाही, पण ते भंडारी समाजाचे आहेत. पण भंडारी बेज मतदारसंघातले भाजपाचे कित्येक उमेदवार, म्हणजे मागच्या निवडणुकीत तुला सांगतो मी 10 उमेदवार त्यांनी भंडारी समाजाचे ठेवले होते भाजपाने. त्याच्यातले 9 उमेदवार पराभूत झाले आणि फक्त एकच मिलिंद नाईक विजयी झाला. असं का झालं असेल? असं का झालं याचं कारण असं की मोठ्या प्रमाणात 2012च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भंडारी समाजाचे लीडर हे भाजपातनं निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यावेळेच्या मंत्रिमंडळात जवळजवळ 4 की 5 मंत्री होते भंडारी समाजाचे, ते सगळे मंत्री सुद्धा पडले 2017च्या निवडणुकीत. आणि आताच्या परिस्थितीत असं झालंय की विरोधी पक्ष काँग्रेस आहे, काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत गोव्याचे गिरीश चोडणकर, हे स्वतः भंडारी समाजाचे आहेत. त्याच्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे जे 2 आमदार आहेत विनोद पालियेकर आणि जयेश साळगावकर, हे भंडारी समाजाचे आहेत. आता गोवा फॉरवर्डने काय केलं की अलीकडेच त्यांनी 2 भाजपाच्या नेत्यांना प्रवेश दिला. त्याच्यात एक दीपक कलंगुटकर मांद्रेचे आणि दुसरे माजी आमदार किरण कांदोळकर, हे दोन्ही भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यामुळे एक फोकस ठेवलाय गोवा फॉरवर्डने की येस, त्यांना माहित आहे की भंडारी समाज हा नाराज आहे भाजपावर.
त्यामुळे त्या समाजाला आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीची खेळी केली आहे आणि भाजप त्या खेळीनं सतर्क झालेला आहे. आता विजय सरदेसाई यांनी मागे स्टेटमेंट केला होता की श्रीपाद नाईक हे खरं तर मुख्यमंत्री बनायला हवे होते. म्हणजे त्यांनी नेमकं हे ओळखलंय की कुठं दुखणं आहे आणि त्याचा अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं की खूप जणांनी ते स्पष्टपणे बोलायला लागले उघडपणे की हो बरोबर श्रीपाद नाईक यांना अद्यापही मुख्यमंत्री का नाही ते बनले. ऑफकोर्स श्रीपाद नाईक हे केंद्रात मंत्री बनले पण भाजपाचे ते प्रमुख नेते आहेत. इंटरेस्टिंग विषय सिद्धेश गोव्याच्या राजकारणाबद्दल असा आहे की गोव्यात सगळ्यात मोठा घटक असूनही भंडारी समाजाचा आतापर्यंत फक्त एकच मुख्यमंत्री बनलेला आहे, ते सुद्धा रवी नाईक. रवी नाईकाच्या कोणत्या वर्षीची गोष्ट असेल ही? साधारणपणे तुला सांगतो 19 पर्रीकरांच्या आधीची नाही खूप आधीची, पर्रीकरांच्या खूप आधीची. फक्त रवी नाईक हे एकमेव मुख्यमंत्री बनले. उपमुख्यमंत्री पद सुद्धा भंडारी समाजाला कधीच मिळालं नाही. म्हणजे गोव्यात 25% लोकसंख्या असलेल्या ख्रिश्चन कम्युनिटीचे अनेक मुख्यमंत्री बनले पण सर्वात मोठा घटक असलेल्या समाजाचा एकही मुख्यमंत्री बनू शकला नाही. तो का बनू शकला नाही तर त्याचं कारण असं आहे की या समाजात एकजूट नाहीये, एकी नाहीये. अनेक त्यांचे गट आहेत आणि एकी नसल्यामुळे नेमका वेगवेगळे राजकीय पक्ष नेमका त्याचा फायदा घेत असतात. आता भाजपाला त्यांचं महत्व कळलंय. भाजपाच्या दृष्टीने आता झालंय असं की भाजपाचे जे म्हणजे सरकारचे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर प्रमोद सावंत हे मराठा समाजाचे आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सदानंद शेठ तानावडे ते सुद्धा मराठा कम्युनिटीचे आहेत. आता ही दोन्ही महत्वाची पदं ही मराठा कम्युनिटीकडे गेल्यामुळे भंडारी समाज जो सगळ्यात मोठा आहे, आता भंडारी समाजाचा नेताच जर भाजपाकडे नाही तर मग त्यांना नेतृत्व मिळण्याची शक्यताच नाही. त्यामुळे एकमेव मिलिंद नाईक हेच आमदार होते. आता झालंय असं की त्यांना कळून चुकलंय की भंडारी समाजाची नाराजी ही त्यांना परवडणारी नाहीये. त्यामुळे संघटनात्मक पातळीवरती भंडारी समाजाच्या नेत्यांना महत्वाची पदं देण्याकडे भाजपचा कल आहे आणि त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चा आणि आता युवा मोर्चा अध्यक्षपदाची निवड झाली. आता समीर मांजरेकर जे आहेत ते माजी मंत्री दयानंद मांजरेकर यांचे पुत्र. मागच्या वेळेला त्यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाचं अध्यक्षपद होतं, आता पुन्हा त्यांच्याकडे गेले. आता समीर मांजरेकर हे काही फोकसमध्ये असलेले युवा नेते नाही आहेत पण तरीही त्यांच्याकडे दिलंय. म्हणजे झालंय असं की किरण कांदोळकर भाजपातनं दूर गेल्यामुळे दुसरे कोण मंत्री जाणार तर नाही ना अशीही भीती भाजपात आहे. त्यामुळे दुसरं नाव चर्चेत होतं ते दयानंद मांजरेकरांचं. दयानंद मांजरेकर बंडखोरी तर करणार नाहीत. मग दयानंद मांजरेकरांना जर थोपवायचं असेल तर त्यांच्या पुत्राला त्यांनी भाजपा युवा मोर्चा पदाचं अध्यक्षपद दिलं पाहिजे. साधारण महाराष्ट्रामध्ये जसं खडसेंचं दिसतं Yes. तसंच काहीसं चित्र. म्हणजे एकंदरीत मला एक गोष्ट जी म्हणजे म्हणजे भाजपने PhD केलेली आहे निवडणुका कशा लढवायच्या याच्यावरती असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांचं वोट बँकचं असलेला अभ्यास इतका जबरदस्त आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित पद्धतीने ते हेरतात आणि त्या पद्धतीनं निवडणूक येण्याच्या आधीपासून त्याच्यावरती काम करायला लागतं. तुला इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो. म्हणजे भाजपा हा नियोजनात किती पुढे असतो, सगळ्यात पुढे. म्हणजे भाजपाची स्थापना झाली मुळात गोव्यात. ती स्थापना करताना त्यांनी एक कोर टीम निवडली. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून काही लीडरना बाहेर काढून त्यांनी राजकारणात आणलं. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेला जे 4 नेते त्यांनी निवडले ते 4ही नेते वेगवेगळ्या समाजाचे घटक होते. म्हणजे आता मनोहर पर्रीकर जे सारस्वत समाजाचे, त्याच्यानंतर श्रीपाद नाईक भंडारी समाजाचे, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर मराठा समाजाचे, त्याच्यानंतर राजेंद्र आर्लेकर जे SC समाजातून येतात. तर अशा वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून त्यांच्याकडे त्यांनी पक्षाची धुरा दिली. म्हणजे याचा अर्थ त्यांनी किती बारीक सूक्ष्म पद्धतीने नियोजन केलं याचा विचार कर. त्याच्यानंतर हे नेते, त्याच्यानंतर डॉक्टर सुरेश आमोणकर होते गोमंतक मराठा समाजाचे नेते. या सगळ्या नेत्यांनी हा पक्ष इथे रुजवला. त्याच्यात झालं असं की स्थानिक पातळीवरती मनोहर पर्रीकरांचं नेतृत्व निर्माण झालं आणि श्रीपाद नाईक हे बरोबरच होते. पण श्रीपाद नाईक यांना लोकसभा निवडणूक लढवल्या कारणाने त्यांचं स्थानिक राजकारणाचं महत्व गेलं आणि ते लोकसभेवरती निवडून आले. पण लोकसभेवरती जाऊनही त्यांना पद देण्यात आलं. तुला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मी. नरेंद्र मोदीच्या सरकारात एवढ्याशा गोव्यात 2 मंत्री होते.
बाकीच्या राज्यांना मंत्रिपद मिळत नव्हतं म्हणजे प्रचंड नाराजी होती. तर गोव्यातनं मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्रिपदी होते आणि श्रीपाद नाईक हे देखील मंत्री होते, कारण श्रीपाद नाईक हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांना जर मंत्रिपद डावललं असतं तर मोठ्या प्रमाणात प्रचंड नाराजी झाली असती. त्यामुळे श्रीपाद भाऊंना कुठल्याही पद्धतीत मंत्रिपद मिळालं. आता सुद्धा अशी परिस्थिती आहे की श्रीपाद नाईक निवडून आले म्हणजे त्यांना मंत्रिपद हे हमखास, त्यांना कोणीच डावलू शकत नाही, कारण श्रीपाद नाईकांना मंत्रिपद डावललं की भाजपाची परिस्थिती बिकट होईल. त्यामुळे श्रीपाद नाईकना हे मंत्रिपद मिळत. पण ज्या पद्धतीनं श्रीपाद नाईक यांची पक्षावरती जी पकड पाहिजे होती ती पकड त्यांची पक्षावरती येऊ शकली नाही. त्यांना मंत्रिपद मिळतं, त्यांना मान सन्मान सगळं काही मिळतं, पण भारतीय जनता पक्षात जो भंडारी समाजाचं जे पाठबळ किंवा जे नेतृत्व श्रीपाद नाईक यांनी तयार करायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने श्रीपाद नाईकांकडे तयार झालेलं नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरती त्यांची पकड तेवढी नाहीये. एक गोष्ट मला फक्त यामधनं महत्त्वाची जाणवते ती म्हणजे स्थानिक नेत्यांना किंवा ज्या मतदारसंघामधनं नेते निवडून येतात त्या मतदारसंघांची मतं कुठेतरी त्या मतांना कुठेही फटका बसू नये याची व्यवस्थित काळजी भाजपच्या हायकमांडकडनं कशी घेतली जाते याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्यासोबतच दुसरं उत्तम उदाहरण हे सुद्धा आहे की पक्षावरती कशा पद्धतीने होल्ड ठेवायचा स्थानिक पातळीवरती सुद्धा आणि सेंट्रल पातळीवरती सुद्धा याचं सुद्धा उत्तम उदाहरण आपल्याला यातनं दिसतं. नक्कीच. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुला सांगतो मी सिद्धेश, की सध्या कसं आहे की ओबीसी जो घटक आहे त्या ओबीसी घटकामध्ये जवळजवळ 19 पोटजाती येतात. 19 घटक आहेत ज्यांचा समावेश आहे ओबीसी गटामध्ये. आणि त्याच्यात सर्वात मोठा घटक जो आहे तो भंडारी समाज आहे. म्हणजे भंडारी समाजाचं प्रमाण हे ओबीसी घटकात 61.10% आहे. एक भंडारी समाज 61.10% आणि उर्वरित 18 घटक आहेत ते बाकीचे, म्हणजे त्यांचं केवढं मोठं प्राबल्य आहे हे तू लक्षात घे. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्याचे जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन अंडर ओबीसी घटकाला 27% रिझर्वेशन गोव्यात आहे. म्हणजे यापूर्वी ते 19.5% होतं, ते 2014 साली म्हणजे भाजप सरकारनंच हे रिझर्वेशन 27%वरती नेलं. म्हणजे 27% रिझर्वेशन हे ओबीसीला आहे. त्याच्यानंतर SC अनुसूचित जातीला 2% आणि अनुसूचित जमातीला 12% रिझर्वेशन आहे. म्हणजे त्यावेळेला हे 27% जे रिझर्वेशन जाहीर केलं होतं त्यावेळेला ओबीसी घटकांची लोकसंख्या ही 3.84 लाख दाखवण्यात आली होती आणि त्या आधारावरती हे त्यांना 27% रिझर्वेशन देण्यात आलं. आता आपण जर बघितलं तर ओबीसी जो घटक आहे त्या ओबीसी घटकाची सर्वाधिक म्हणजे उत्तर गोव्यात आपण त्या जर तुलनेत 3.5 लाख अशा पद्धतीने जर आपण पॉप्युलेशन पकडलं तर उत्तर गोव्यात त्यांचं पॉप्युलेशन आहे जवळजवळ तुला सांगतो मी ओबीसी हाऊसहोल्ड ओबीसी पॉप्युलेशन 2,54,276 हे त्यांचं उत्तर गोव्यात पॉप्युलेशन आहे. आणि दक्षिण गोव्यात त्यांचं आहे पॉप्युलेशन 1,04,238. म्हणजे उत्तर गोवा हा ओबीसी घटकांचा बालेकिल्ला असा आपण त्याला म्हणू. आणि सर्वाधिक ओबीसी जो घटक आहे तो सर्वाधिक घटक आहे बारदेस तालुक्यात 70,000. त्याच्यानंतर पोंडा तालुका 62,000 आणि दक्षिणेत सर्वाधिक ओबीसी घटक आहे तो मुर्मुगाव तालुका सालसेत तालुक्यात 26,000 आहे. त्याच्यानंतर मुर्मुगाव तालुक्यात म्हणजे मुर्मुगाव तालुक्यात तो मिलिंद नाईक हे मुर्मुगाव तालुक्यातून येतात. तो अशा पद्धतीनं पूर्ण गोव्यात सगळीकडे हा घटक ओबीसी घटक जो आहे तो पसरलेला आहे. आता ओबीसी घटक म्हणजेच बहुजन समाज, म्हणजे जे बहुजन समाज या गोष्टीवरनं जे काय राजकारणात आपण बहुजन समाजाचा उल्लेख करतो. आपले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे पहिले बहुजन समाजाचे मुख्यमंत्री होते. या बहुजन समाजाचा सगळ्यात मोठा जर घटक कुठला असेल तर तो भंडारी समाज आहे. आता या बहुजन समाजात मराठा समाज नाही आहे. आता बहुजन समाज म्हणजे कोण? हे जे 19 घटक आहेत ओबीसी मध्ये त्या सगळ्यांना आरक्षण लागू आहे, पण मराठा समाजाला आणि गोमंतक मराठा समाजाला या 2 समाजांना आरक्षण लागू नाहीये. त्यामुळे ह्या 2 घटकांना हे बहुजन जे घटक आहेत ते बहुजनात मानत नाहीत. पण ऐकून जर बहुजन म्हणजे सर्वाधिक संख्या असलेला गट, सो त्याच्यात हे घटक येतात. पण हे बहुजनाचे जे 19 घटक आहेत ते त्यांना मानत नाहीत, कारण त्यांना वाटतं की त्यांचा दर्जा चांगला आहे, यांचा दर्जा थोडा कमी आहे. पण ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीत जर आपण बघितली तर आताचं सरकार आहे मुख्यमंत्री मराठा समाजाचे. त्यामुळे
बहुजन हे खरोखरच हे बहुजनांचं सरकार आहे की हे बहुजनाच्या मी गटात मी थोडंसं त्याला थांबवतो आणि मला एक इंटरेस्टिंग माहिती कळली होती ती मी त्यालाच विचारतो. आपली एकदा चर्चा झाली होती तेव्हा तू असं म्हणाला होतास की खऱ्या अर्थानं सध्याचं जे भाजपचं गोव्यातलं सरकार आहे ते बहुजनांचं सरकार आहे असं म्हणता येऊ शकतं असं तू म्हणाला होतास. असं नेमकं काय आहे? उपमुख्यमंत्री एका समाजाचे आणि या संदर्भातलं काय नेमकं? इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की गोव्यात पहिल्यांदाच मराठा समाजाचा मुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर जे उपमुख्यमंत्री आहेत ते SC अनुसूचित जाती समाजातले आहेत आणि उपमुख्यमंत्री दुसरे जे आहेत चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर हे धनगर समाजातले म्हणजे ओबीसी मध्ये येतात धनगर समाज. म्हणजे हे जे 3 घटक आहेत जे प्रामुख्याने आपण ज्याला बहुजन समाजाचे घटक म्हणतो हे 3 घटक आज राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हे बहुजन समाजाचं सरकार आहे. अशा पद्धतीनं पुढच्या काळात अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असलेलं सरकार सत्तेवर येणार असं मला तरी शक्यता वाटत नाहीये. पण वास्तविक खरं म्हणजे ह्या सरकारनं तशा पद्धतीनं कार्य करून खऱ्या अर्थानं आपण बहुजन समाजाचे सरकार आहोत हे पटवून द्यायला पाहिजे होतं पण ते तसं घडत नसताना मला दिसतंय. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सिद्धेश तुला सांगतो की का हे असं घडतं की भंडारी समाजाच्या नेत्यांना आता भाजपात महत्वाची स्थान का मिळत आहेत? याच्या आधी म्हणजे त्याच्यावर बोलूच आपण की आता मिळू लागलाय का बहुजन समाज असून पण याच्या आधी असं कधी दिसलं होतं का की भंडारी समाजाच्या नेत्यांना अशा स्थानिक पातळीवरची किंवा पक्षीय पातळीवरची पदं एवढ्या मोठ्या संख्येने किंवा लगेच देण्यात आली होती? पक्षीय पातळीवरती भंडारी समाजाचं नेतृत्व हे श्रीपाद नाईक यांच्याकडेच होतं. त्यामुळे श्रीपाद नाईकांकडे अनेक वेळेला भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद श्रीपाद नाईकांना मिळालंय. त्याचबरोबर केंद्रात त्यांना मंत्रिपदही मिळालं. फक्त प्रश्न आहे की श्रीपाद नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री बनू शकले नाही आणि अनेकांची इच्छा होती की श्रीपाद नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री बनावे पण मुख्यमंत्री पद हे कुठेतरी भंडारी समाजाला हुलकावणी देत आहे आणि मुख्यमंत्रीपदी जर भंडारी समाजाचा जर नेता आला तर ती खूप मोठी मोठी सामाजिक दृष्ट्या तो मोठा विषय ठरणार आहे, मोठा मुद्दा ठरणार आहे. म्हणजे सगळ्यात मोठा घटक असलेल्या समाजाचा घटक जेव्हा मुख्यमंत्री बनणार तेव्हा खऱ्या अर्थानं बाबा हे सरकार बहुजन समाजाचे सरकार असं आपण त्याला म्हणतो. दुसरी गोष्ट सिद्धेश तुला इंटरेस्टिंग म्हणजे आपण आता या विषयावरती चर्चा करीतच आहोत त्यामुळे रिलिजन वाईज जर आपण गोव्याची रचना बघितली तर रिलिजन वाईज गोव्याची रचना आहे ती 2011च्या सेन्ससमध्ये गोव्यात ख्रिश्चन कम्युनिटी 25.10% म्हणजे 25.10% हे ख्रिश्चन कम्युनिटी आहे. हिंदू कम्युनिटी आहे 66.8% आणि मुस्लिम कम्युनिटी आहे 8.33%. उर्वरित बारीक बारीक घटक हे उर्वरित आहेत. आता 25.10% असलेल्या ख्रिश्चन कम्युनिटीमधून आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. ओके. पण ह्या हिंदूतल्या 66.08% पॉप्युलेशन मधला सगळ्यात मोठा घटक असलेल्या भंडारी समाजाकडे मुख्यमंत्री का येत नाही याचा विचार या समाजाचे नेते करत असतील किंवा करतातही. पण त्यांच्यातले जे मतभेद आहेत त्यांच्यातले जे वाद आहेत ते वाद मिटत नाहीत आणि हा पूर्वापारपासून झालेला इतिहास आहे की हा घटक एकत्र येऊ शकत नाही आणि हे नेमकं बाकीच्या सगळ्या घटकांनी ओळखून ठेवलंय की हा घटक कशाच पद्धतीने एकत्र येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त या घटकाचा वापर करावा आणि सत्तेवरती डाव मांडावा. नाही मला अजूनही एक गोष्ट अशी ही शंका आहे आणि प्रश्नही आहे की एवढा मोठा वर्ग आहे म्हणजे भंडारी समाज इतक्या मोठ्या संख्येने आहे तोच जवळपास मेजॉरिटी आहे त्यांची. इतकी मेजॉरिटी असून सुद्धा त्यांचा मुख्यमंत्री इतके वर्ष बनू शकला नाही असा विचार करून लोकांनी कधी म्हणजे लोक या स्थानिक पातळीवरती असा विचार करत नसतील की भंडारी समाज सगळ्यात मोठा आहे आणि की त्यांच्यामध्येच आपल्याला गट आणि तट दिसतात? नाही त्यांच्यात कसं झालंय माहित आहे की आपल्या गोव्यात काय झालंय की प्रत्येक पक्ष जो असतो ना तो पक्ष ओळखत असतो की अमुक समाजातल्या कुठल्या नेत्याला आपल्याकडे आणायचं आहे. समजा खरोखरच पक्षाची जर मनापासून इच्छा आहे की या समाजाला आपल्याला नेतृत्व द्यायचं असेल तर त्या समाजातले चांगले सुशिक्षित चांगलं कार्य करणारे सक्रिय असणारे अशा पद्धतीच्या लोकांना आणून त्यांनी ती पदं दिली असती. पण त्यांचा नेमका कल कुठे असतो की त्यांना माहीत असतं की अमुक त्या समाजातल्या अमुक लोकांना जर आपल्याकडे आणले तर त्यांची धाव एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्यावरती ते जाऊ शकत नाही. ह्या गोष्टीचा मी खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे की भंडारी समाज याच्यात आज शिक्षणात कुठेच कमी नाही आहे. हा समाज या समाजात अनेक सुशिक्षित तरुण आहेत, खूप चांगल्यापैकी शिक्षण घेतलेले आहेत, चांगल्यापैकी सक्रिय समाजकार्यात सक्रिय असलेले आहेत. पण त्या लोकांना राजकारणात एक तर रस नाहीये
किंवा त्या लोकांना राजकारणात आणायला कुठलाच पक्ष राजी नाही, कारण त्यांना माहित आहे की याला जर आपण आणलं तर हा सगळ्यांच्या डोक्यावरती जाऊन बसणार म्हणून. मग करायचं काय की त्याच्यातले जे कोण सामान्य असतील, जे बोलणारे असतील, बेधडकपणे, राजकीय पक्षांना तेच हवे असतात ना, बेधडकपणे बोलणारे, तर अशा घटकांना त्याने आणायचं, त्यांना निवडून आणायचं. म्हणजे त्यांना ठाऊक आहे की या बाबा हे नेते एका ठराविक मर्यादेपर्यंतच पोचू शकतात. आता श्रीपाद नाईकांच्या बाबतीत जर तू बोलायचं झालं तर श्रीपाद नाईक हे मला वाटतं 5 वेळा आता खासदार म्हणून निवडून आले. म्हणजे श्रीपाद नाईक जर निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले की दुसरा कोण उभा म्हणजे विजयी होणार हे होत नाही. म्हणजे एवढी लोकप्रियता त्यांची आहे. पण त्या लोकप्रियतेच्या मानानं जो पॉवर त्यांच्याकडे आज असायला पाहिजे होता, आज श्रीपाद नाईकांचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द असायला पाहिजे होता भाजपात, पण असं नाहीये. तसं नाहीये. आणि त्याचमुळे आज परिस्थिती आज जर तशी असती तर आज पूर्णपणे भाजपावरती भंडारी समाजाचा किंवा बहुजन समाजाचा, ओबीसी घटकाचा आज वर्चस्व असता. पण तसं नाहीये. तर ते का नाहीये तर त्याचा जर आपण सूक्ष्मपणे विचार केला तर श्रीपाद नाईक हे आज भाजपाचे प्रमुख नेते आहेत. पण श्रीपाद नाईकांनी खरं वास्तविक आपल्या समाजातल्या सुशिक्षित किंवा चांगल्या लोकांना एकत्र आणून त्यांची एक ताकद तयार करायला पाहिजे होती. त्या ताकदीचा पक्षासाठीही फायदा झाला असता आणि त्यांच्या समाजासाठीही फायदा झाला असता. पण तसं होताना दिसत नाही. आणि हाच खरा महत्वाचा विषय आहे. आता दुसरा इंटरेस्टिंग विषय तुला सांगतो. 2017च्या निवडणुकीत मी तुला सांगितल्याप्रमाणे एकच भंडारी समाजाचा नेता भाजपात निवडून आला. आणि मग अशी परिस्थिती झाली की सरकार स्थापन केलं पर्रिकरांनी, गोवा फॉरवर्डला घेतलं, अपक्षांना घेतलं, सगळ्यांना बरोबर घेऊन सरकार. पण मंत्रिमंडळात भंडारी समाजाचा एकही नेता नाही. मग त्यांना झक मारत मिलिंद नाईक यांना मंत्रिपद द्यावं लागलं. कारण त्यावेळेला जर मिलिंद नाईकना डावललं असतं तर पूर्ण भंडारी समाज दुखावला असता भाजपातला. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी स्वतः सकट उर्वरित दोघांनाही मंत्रिपद मिळवून दिलं. म्हणजे काय ताकद त्या माणसाची बघा. 3 मंत्री, 3 आमदार, 3 मंत्री, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर जे भंडारी समाजाचे होते आणि त्यांना मंत्रिपद. आणि भाजपाचा एकही भंडारी मंत्री नाही. त्यामुळे मिलिंद नाईकांना ते मंत्रिपद द्यावं लागलं. दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांना कळलं की हे असं पुढे चालणार नाही, पुढच्या 5 वर्षात जर भाजपाकडे भंडारी समाजाचा मंत्रीच नसेल तर खूप समस्या निर्माण होतील. मग त्यांनी काय केलं की काँग्रेसमधून 2 भंडारी समाजाचे महत्वाचे नेते त्यांनी भाजपात आणले. एक सुभाष शिरोडकर आणि दुसरे दयानंद सोपटे. या 2 भंडारी समाजाच्या नेत्यांना त्यांनी हे गोव्यामध्ये कॉमन दिसतं. म्हणजे हे इनकमिंग आउट गोईंग हे इतकं युज्युअल आहे गोव्यामध्ये. म्हणजे आज सकाळी उठल्यानंतर तुम्ही पेपरामध्ये वाचाल की आज या एखाद्या राजकीय नेत्याने या पक्षामध्ये, तर तो संध्याकाळी कधीतरी कुठल्या तरी दुसऱ्याच पक्षात गेलेलो असतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या पक्षाची प्रतिक्रिया म्हणून जर का घेण्याकडे त्याच्याकडे गेलात तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की आता तो त्या पक्षामध्ये नाही. असं होऊ शकतं. महत्वाचं म्हणजे लोक त्यांना ऍक्सेप्ट करतात. आता सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी पक्षांतर करूनही ते निवडून आले. म्हणजे लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलं. मुळात मला असं दिसतं की लोक पक्षाकडे सध्या बघतच नसावेत. लोक म्हणजे माणूस हाच पक्ष असं समजून गोव्याचे मतदार, माझ्या मते त्यांचा माइंडसेट असा तयार झालेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की गोव्याच्या मतदारांना पक्ष तितका मॅटर करत असेल. किंवा पर्रिकर स्वतः एक पक्ष होते, म्हणजे ते भाजपचे आहेत. म्हणजे ते गोव्यामध्ये असताना असं कधीच दिसलं नाही. पर्रिकर होते, म्हणजे पर्रिकरांसमोर भाजप असं कधी दिसलं नाही. पर्रिकर हेच स्वतः एक पक्ष आहेत असं दिसत होतं. तसंच काहीसं इतरही राजकीय नेत्यांबद्दल आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ आता किरण कांदोळकर आणि कळंगुटकर हे जर का गोवा फॉरवर्डमध्ये गेलेत, मी चुकत नसेल तरी, तर ते गोवा फॉरवर्डमध्ये गेल्यामुळे लगेच भाजपने अशा पद्धतीने रणनीती आखणं हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. थोडं इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हा किरण कांदोळकर यांनी आपला हेतू स्पष्ट केला की आपण स्थानिक पातळीवरती पक्ष आणि गोव्यात स्थानिक प्रादेशिक पक्षच गोव्याचं हित राखू शकतो असे जेव्हा हिंट द्यायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा भाजपात अस्वस्थता निर्माण झाली. तेव्हा त्यांनी लगेच काय केलं, त्यांनी लगेच रवी नाईकाच्या दोन्ही पुत्रांना भाजपात प्रवेश. आता त्या नेमका भाजप प्रवेशाचं प्रयोजन काय हे अजून कुणालाच समजलेलं नाही आणि पक्षाकडूनही त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण देण्यात आलं की नेमकं काय. म्हणजे त्यांनी असं केलं की रवी नाईक हे भंडारी समाजातले सगळ्यात मोठे नेते. भंडारी समाजात रवी नाईक यांचा मान खूप मोठा आहे. त्यामुळे रवी नाईकाच्या पुत्रांना भाजपात आणलं. त्यामुळे आणखी त्यांच्यापेक्षा दुसरा कोण मोठा त्या समाजाचा लिडरच असू शकत नाही अशा पद्धतीचं एक चित्र तयार करण्याचा खटाटोप भाजपानं केला. पण त्याचा काय नेमका फायदा भाजपाला होणार मला माहित नाही. आता त्यांना कळलं की त्याचा काही उपयोग होत नाही, तरी नाराजी कमी होत नाही. तर त्या नाराजी दूर करण्याचा भाग म्हणूनच आज शीतल नाईक आणि समीर मांद्रेकर
या दोघांना ह्या महत्त्वाच्या पदावरती त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे भाजपनं व्यवस्थित पद्धतीनं आपलं नियोजन सुरू केलंय. त्यांना कळलंय की हा घटक आपल्यापासून दुरावता कामा नये, या घटकाला अपीज करणं, या घटकाची मर्जी राखणं हे भाजपासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि विरोधकांनी नेमकं हेरलं आहे की हा घटक भाजपापासून नाराज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विरोधकाकडूनही अपीजमेंट सुरू आहे. आता गोवा फॉरवर्डनं सगळ्या भंडारी समाजाच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे. तशाच पद्धतीने काँग्रेसमध्येही तेच होणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भंडारी समाज हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. आता त्या समाजाचे किती भाग होतात, तो समाज किती पक्षात विखुरला जातो आणि नेमका मग रिझल्ट ॲट लास्ट रिझल्टमध्ये तो समाज कुठे राहणार हे पाहणं आता खूप उत्सुकतेचं ठरणार आहे पुढच्या निवडणुकीत. मला म्हणजे खरं तर ही चर्चा कितीही वेळ सुरू ठेवता येईल, पण मी जाता जाता आणखीन एका विषयाला हात घालणार आहे आणि हा विषय आहे भाजप व्यतिरिक्त. म्हणजे इतक्या वेळ आपण भाजपवरती चर्चा केली. नेहमी आपल्याला असं दिसतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लगेच भाजप काही हालचाल करत नाही. त्याला एक काळ देतात ते, आणि हा काळ आपल्याला इतर पक्षांना कळतही नाहीत हे कधी आपल्याला टेक ओव्हर करून गेले. अशाच पद्धतीची रणनीती आपल्याला गोव्यातही बघायला मिळते. म्हणजे आता बिहारच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या आहेत. मतदानालाही सुरुवात झालेली आहे. 9 तारखेला का 8 तारखेला निकालही लागेल. आपलं सगळं चित्र समोर येईल. महाराष्ट्रानंतरची महत्त्वाची निवडणूक आहे बिहारची, आणि 14 महिन्यांनंतर गोवा राज्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याकडे इथेही निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती मला तुला असं विचारायचं आहे की महत्त्वाचे जे पक्ष आहेत, शिवसेना देखील येऊ पाहते आहे गोव्यामध्ये. त्या दिवशी प्रफुल्ल पटेल येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की अनेक जण आमच्याही संपर्कामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भाजपने इन्कमिंग केलं होतं, राष्ट्रवादीमधनं माणसं आयात केली होती, तशा पद्धतीची गोष्ट इथं तितकंसं राष्ट्रवादीचं प्राबल्य नसलं तरी सुद्धा इतर जे पक्ष असतील त्यांच्याबद्दल अशी शक्यता वाटते का की भाजपमध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक आयात केली जाऊ शकतात? भाजपाला आयात करण्या पलीकडे पर्याय नाहीये. महाराष्ट्रात जे काय घडलं ते फक्त केवळ आणि केवळ शरद पवारामुळे घडलं. कारण शरद पवार इतका ताकदीचा नेता हा गोव्यात नाही आहे, जो या सगळ्या घटकांना एकत्र आणून ज्यांचा शब्द हा प्रमाण असा नेता गोव्यात नाहीये. त्यामुळे भाजपा विरोधात हे सगळे विरोधी घटक एकत्र येणार आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार ही शक्यता गोव्यात खूप कमी दिसते. आता भाजपाने एक ठरवलंय की कुठल्याही पक्षाचे कोणी निवडून आले तरी ते आमचेच. म्हणजे ही एवढी ब्रॉड त्यांनी आता मेंटॅलिटी आपली करून ठेवली. पूर्वी भाजपाचा आमदार बनण्यासाठी विचारसरणी लागत होती, विचार लागत होते, नीतिमूल्य लागत होती, एक तत्व लागत होतं, एक बॅकग्राऊंड पाहिजे होता, मग संघाच्या विचारसरणीचा बॅकग्राऊंड पाहिजे होता. मुळात विचारसरणी ही भाजपसाठी फार महत्वाची होती. आता तसं काहीच नाही आहे. आता ते फ्लेक्झिबल झाले. फ्लेक्झिबल म्हणजे काल परवापर्यंत ज्या माणसाला तुम्ही शिवीगाळ देत होता त्या माणसाला सुद्धा पवित्र करण्या इतपत, म्हणजे गंगेपेक्षाही पवित्र हे भाजपा बनलेला आहे. कुठलंही पाप ते लगेच धुवून टाकतात आणि लगेच लोकांना पवित्र करून घेतात. अशा पद्धतीनं जे काय राजकारण गोव्यात तरी घडलं ते राजकारण भाजपानं स्पष्ट करून दाखवलं. आता दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं केंद्रात ज्या पद्धतीनं भाजपाची वाटचाल चालली आहे वेगवेगळ्या, म्हणजे अजूनही केंद्रात कुठेतरी भाजपा आपल्या विचारसरणीसमोर तडजोड करताना दिसत नाहीये. पण गोव्यात मात्र नेमकी उलटी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की इथे प्रत्येक गोष्टीला तडजोड सुरू आहे. की तिथे नीतिमूल्य विचारसरणी या सगळ्या गोष्टी त्यांनी याला खुंटीला टांगून ठेवल्या आहेत. आणि काही असो पण एक सत्ता पाहिजे या अशा पद्धतीनंच भाजपाची वाटचाल सुरू आहे. आता पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चूक काय, म्हणजे कुठल्याही पक्षाला जर का सत्ता हवी आहे तर प्रत्येक पक्षाला सत्ता हवी आहे. म्हणजे आता आपण महाराष्ट्रामध्ये मनसेचं उदाहरण घेऊ, त्यांनाही सत्ता हवी आहे पण आता मिळत नाही ही वेगळी गोष्ट. म्हणजे विनोदाचा मुद्दा बाजूला राहिला, पण कुठल्याही पक्षाला सत्ता हवी आहे, त्यात गैर ते काय? सिद्धेश, एकदम बरोबर तुझं. आणि त्याच तत्वानुसार ते सत्तेवरती डाव मांडत आहे. यापूर्वी गोव्यात हेच झालं होतं. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे आमदार आणि काँग्रेस त्या आमदारांना घेऊन सत्ता बघायची. हेच तत्व आज भाजपाने, म्हणजे भाजपा आणि काँग्रेस, भाजपावर जर कुणी आरोप केला की तुम्ही हे असं कसं करता तर ते सांगणार यापूर्वी काँग्रेसनं काय केलं तेच केलं, तेच आम्ही करतो. म्हणजे भाजपा आणि काँग्रेस वेगळे नाहीयेत असंच त्यांना अप्रत्यक्ष. आता फक्त एकच गोष्ट राहिली आहे बाकी, ती म्हणजे या आपल्या देशात यापुढे कधीतरी भाजपा आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार करणार का? म्हणजे जर प्रादेशिक पक्षांची ताकद वाढली, आता बिहारात समजा
RJD सारखा पक्ष जर सत्तेवरती आला, महाराष्ट्रात तर शिवसेना आली सत्तेवरती, असे जर वेगवेगळ्या राज्यात जर प्रादेशिक पक्ष जर स्ट्रॉंग व्हायला लागले तर कदाचित असंही आपल्याला पाहायला मिळेल भविष्यात की काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले आणि या सगळ्या प्रादेशिक पक्षांना बाजूला चालले, काही घडू शकतं. नाही, पण ही गोष्ट मला तर म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा गोव्यात आलो तेव्हा आम्हाला गोव्यातही म्हणजे मला पहिल्यांदा हेच वाटलं होतं की हे गोवा एकमेव असं राज्य जिथे असं होऊ शकतं की भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतं. आता तेच आहे ना, आता फक्त आमदार काँग्रेसमधून भाजपात आले इतकंच. खरं म्हणजे हे जे विद्यमान सरकार आहे ते भाजपा आणि काँग्रेसचं सरकार आहे. 10 कॅन यू इमॅजिन 10 आमदार काँग्रेसचे भाजपा. आपण हे पण एक व्यवस्थित जरा समजून घेऊया. 40 आमदार आहेत, 40 आमदार, 40 विरोधक त्यांचे, 2 खासदार राज्यात. एकूण मंत्रीपदं किती आहेत? म्हणजे मंत्रीपद आहेत 12 इन्क्लुडिंग मुख्यमंत्री. इन्क्लुडिंग मुख्यमंत्री एकूण 12 म्हणजे साधारण 11 खाती, बरोबर? 11 खाती असणार आहेत. तर ह्या 11 खातींपैकी आता जे खाते वाटप झालेलं त्याच्यातनं आपण फक्त समजून घेऊया की आयात करण्यात आलेल्या लोकांना किती मंत्रीपदं दिलेली आहेत. आयात करण्यात आलेल्यांना खूप महत्वाची पद. आता बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर जे मगोतनं आले भाजपाला, बाबू आजगावकरांना तर थेट उपमुख्यमंत्रीपद मिळालं आणि दीपक पाऊसकरांना PWD म्हणजे ज्याच्यासाठी भांडणं लागतात, हे तर लॉटरी मिळाली, लॉटरी. त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या बाबतीत झालंय. म्हणजे बाबू आजगावकर हे विरोधी पक्षनेते होते, विरोधी पक्षनेत्या सकट ते भाजपात दाखल झाले. म्हणजे काँग्रेसची मोठी त्यांनी खरं म्हणजे मानहानी केली. त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्याच्या बदल्यात त्यांना TCP म्हणजे TCP हे खूप महत्वाचं खातं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही महत्वाचं. आता भाजपाकडे राहिलं काय? भाजपाकडे मुख्यमंत्री या नात्याने गृह खातं आणि वित्त खातं, बाकीची पंचायत मंत्री, वीज मंत्री, ही सगळी खाती. पण ज्या खात्यावरती सर्वाधिक लोकांचं लक्ष असतं ती खाती मात्र या सगळ्या घटकांना जे भाजपात आले त्यांना द्यावी लागली त्यांना. बरोबर. त्यामुळे सत्ता तर राखली त्यांनी, पण महत्वाचे की फॅक्टर होते सत्तेचे ते त्यांना सॅक्रिफाईस करायला लागलं. असं आणखी एक भंडारी समाजाच्या बाबतीत किंवा OBCच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे गोव्यात सध्या जो एक गट रिव्हॉल्युशनरी गोवन्स जो खूप सक्रियपणे वावरतोय, त्या गटाची धास्ती ही अनेक राजकीय पक्षांनी घेतलेली आहे. अनेक जण त्यांच्यावरती टीका करतात, सगळं म्हणजे ते अँटी नॅशनल आहेत असं अनेक जण म्हणतात. कारण त्यांचं मूळ हेच आहे की गोव्यात गोवेकरांना स्थान मिळायला पाहिजे, गोयकारपण जपलं पाहिजे. आणि ह्या एका USB वरती ही सगळी चळवळ सुरू आहे. ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळतोय, पाठिंबा मिळतोय, तो जर पाहिला तर अनेक राजकीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली. आता त्याच्यात जर आपण प्रामुख्याने बघितलं तर त्या चळवळीत प्रामुख्याने हा OBC जो घटक आहे तो त्या चळवळीकडे आकृष्ट होत चाललाय. आणि ही महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे तरुण वर्ग जो आहे आणि प्रॉमिनंटली OBC ख्रिस्ती लोक तर त्यांच्याबरोबर आहेच. अनेक जण हे राजकीय पक्ष असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात की ही ख्रिस्ती फंडेड काहीतरी एक NGO संघटना आहे, पण तसं नाहीये. तळागाळातले जे OBC घटक आहे, ज्यांनी गेली अनेक वर्षापासून अन्याय सहन केला, ज्यांना जमिनीचे हक्क मिळत नाही, ज्यांना घराचे हक्क मिळत नाही, ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, व्यवसायात त्यांच्यावरती अन्याय होतो, असे जे पीडित अन्यायग्रस्त जे घटक आहेत आणि प्रॉमिनंटली फ्रॉम OBC ते त्या चळवळीकडे आकृष्ट होत चाललेत. आणि ती सगळ्यात मोठी धोक्याची घंटा ही राजकीय पक्षांना, कारण हा घटक जर त्या संघटनेकडे वळायला लागला तर ह्या घटकाच्या आधारावरती तर हे राजकीय पक्ष सत्तेवरती डाव मांडू शकतात. मग हा घटक जर त्या संघटनेकडे वळू लागला तर ती त्याच्यासाठी धोक्याची बाब आहे. आणि त्याच्यातूनही ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत आता अशा पद्धतीनं OBC घटकांचा विचार सुरू आहे. मला एक महत्वाचा मुद्दा फार या ठिकाणी उपस्थित करावा असं वाटतं, तुझी हरकत नसेल तर. चळवळींबद्दल आता किशोरने सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे या सगळ्याबाबत की राम मनोहर लोही आणि गांधीजी यांना जेव्हा गोवा मुक्त झाला तेव्हा असं वाटत होतं की गोव्या मुक्तीचा जो लढा आहे तो गोवेकरांनीच लढला पाहिजे. त्याच्यासाठी बाहेरून लोक नाही आली पाहिजेत किंवा मुंबईत ना किंवा दिल्लीत ना किंवा इतर नेत्यांनी त्याच्यामध्ये सामील नव्हता. सर्वसामान्य गोवेकर माणूस जो आहे तो त्याच्यामध्ये लढला पाहिजे. पण उशिरा का होईना राम मनोहर लोही आणि गांधीजींना तेव्हा जे वाटलं होतं त्याची कुठेतरी आता झलक दिसायला लागली आहे की काय असं मला म्हणावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगतो याच्या मागचं कारण काल 1 तारीख होती. काल प्रचंड मोठं आंदोलन चांदोरला झालं आणि आपण बघितलं की किती शेकडोंच्या संख्येने लोक जमले होते. इतकी माणसं ट्रकमधनं आणता येत नाहीत. रॅलीला जशी राजकीय नेते आणतात तितकी माणसं आणता येत नाही. ही माणसं स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढायला येतात. याच्यासाठी तळमळ लागते आणि आपल्या
राज्याप्रती असलेली एक आत्मीयता लागते, ती आत्मीयता त्यांच्या पूर्ण आंदोलनामध्ये दिसली होती. त्यांचा विरोध आणि राजकीय घडामोडी ह्या सगळ्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवल्या. तर एक चळवळ जी आहे, लोकलढा जो आहे आणि लोक चळवळ जी आहे ती दिसायला लागलेली आहे पुन्हा एकदा. हे फक्त मला रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधातल्या आंदोलनामध्येच दिसली नाही, तर मला ती 70मधला IIT शेळी मिळवलीमधला IITचा प्रकल्प असेल तिथे सुद्धा सातत्याने आपल्याला असं दिसतंय. त्याच रिव्होल्युशनरी गोवन्साची काल केपेला बैठक झाली, तिथेही मोठ्या प्रमाणात लोक होते. म्हणजे केपेला मोठ्या प्रमाणात लोक, काल चांदोरच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोक, तिकडे शेळ मिळवलेत. आणि या सगळ्या लोकांच्या आंदोलनाचा एक समान धागा काय आहे की स्थानिक लोकांवरती अन्याय करू नका, अस्तित्व गोव्याचं राखून ठेवा. आता इंटरेस्टिंग गोष्ट तू उल्लेख केला की राम मनोहर लोहिया आणि गांधीजी यांना वाटत होतं की गोव्यात ती क्रांती व्हायला पाहिजे. सेम परिस्थिती आज आहे राज्यात. म्हणजे त्यावेळचे जे पोर्तुगीज धार्जिणे लोक होते ते असं भासवत होते की गोवेकरांना मुक्त व्हायचंच नाहीये, गोवेकरांना भारतात जायचंच नाही, गोवेकरांना स्वतंत्र आपलं अस्तित्व ठेवायचं आहे, अशा पद्धतीचं चित्र रंगवलं जात होतं. आणि त्यामुळे मग राम मनोहर लोहिया जेव्हा आले, राम मनोहर लोहिया जर आले नसते तर त्या 14 वर्षानंतरही गोवा मुक्त झाला नसता. करेक्ट. ही परिस्थिती आहे. म्हणजे राम मनोहर लोहिया, मी तुला मागेच सांगितलं की जवळजवळ 73 हुतात्मे आहेत. आणि त्या हुतात्म्यात जर आपण बघितली तर गोवेकरांची संख्येपेक्षा बाकीच्या राज्यातनं जे सत्याग्रही गोव्यात आले, ज्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी हौतात्म्य दिलं, ते घटक त्यांची संख्या जास्त आहे. ही परिस्थिती होती आणि आजही त्याच परिस्थितीनं आपण जात आहोत. म्हणजे आज गोव्याची लोकसंख्या 2011च्या सेन्ससमध्ये 15 लाख दाखवली आहे. मी तुला सांगतो आज जेमतेम 8 ते 9 लाख हे गोमंतकी असणार. बाकीचे जे लोक आहेत ते कालांतराने गोव्यात येऊन स्थायिक झाले, पण मूळ नीज गोयकार ज्याला आपण म्हणतो, ते मूळ नीज गोयकाराची संख्या ही कमी होत चालली. नीज म्हणजे काय? नीज म्हणजे मूळ गोमंतकी, जमिनीशी नातं असलेला गोमंतकी. इथेच जन्मला आणि इथे. होय. म्हणजे इथे आता नाही, पूर्वापार पिढ्यानपिढ्या. आता तोच विषय आहे की जी रिव्होल्युशनरी गोवन्स म्हणून जी संघटना आहे, त्या संघटनेचं प्रामुख्यानं म्हणणं काय आहे की 1961 ह्या काळात जे होते गोव्यात ते त्यांना मूळ गोमंतकीय असं तुम्ही जाहीर करा, असा कायदा करा, अशी त्यांची मागणी आहे. आणि ती मागणी मान्य होत नाहीये सरकार दरबारी. आता सरकार दरबारी कसं आहे की 15 वर्षाचा रहिवासी दाखला, 15 म्हणजे 1961 ते आता आपण 2020 मध्ये आहोत. म्हणजे कुणी गेल्या 15 वर्षापूर्वी जर गोव्यात येऊन स्थायिक झाला असेल तर तो आता गोमंतकीय झाला. ऑफकोर्स भारत म्हणजे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन हे मान्य करावंच लागतं, पण तरीही आपण म्हणतो फक्त ही गोव्यात नाहीये. मध्य प्रदेशात त्यावेळेच्या मुख्यमंत्री कमलनाथांनी सांगितलं की मध्य प्रदेशाच्या स्थानिकांवरती अन्याय होतोय. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की बिहारच्या स्थानिकांवरती अन्याय होतो. म्हणजे हा विषय जो आहे तो सगळ्या राज्यात आहे. त्यामुळे सगळ्या राज्यातले जे कोण स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या अस्तित्वाची भीती प्रत्येक स्थानिक लोकांत निर्माण झाली आहे. आणि अशामुळे आज प्रत्येक, आता महाराष्ट्रात शिवसेना, मराठी माणूस त्यांचं इथेच होतं. तर ही चळवळ फक्त गोव्यात नाही, ही बाकीच्या सगळीकडे आहे. आता गोव्यासाठी फक्त मुद्दा एवढाच आहे की इथे परप्रांतीय शब्द ऐकायला येत नाही. आता कसं आहे की त्यांच्या बाबतीत काय अपशब्द वापरले जातात जे वास्तविक वापरले जाऊ नयेत. म्हणजे त्यांना घाटी असं समजणं योग्य नाही. परप्रांतीय असाही ऍक्च्युली आता भायले म्हणतात त्यांना, बाहेरचे. अशा पद्धतीनं गोव्यात कोकणीत त्याला भायले म्हणतात. तर अशा पद्धतीनं त्यांना वागवू नये. आता झालंय कसं की या परिस्थितीला खुद्द आम्ही गोमंतकीयही तेवढेच जबाबदार आहोत. आम्ही जर काम करणार नसू, मग ते त्यांच्यासाठी जर इथे कामाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध जर होत असतील तर त्याला कारणीभूत कोण? पण त्याचा विचार करताना, म्हणजे आता विकासाच्या बाबतीत सुद्धा विचार करताना अशा पद्धतीने विचार व्हायला पाहिजे की स्थानिकांसाठी काय अवेलेबल आहे रोजगार. आता कालची तुला मी गोष्ट सांगतो. काल आता त्यांनी धारगळमध्ये जो डेल्टा कॉर्प कंपनीचा जो प्रस्ताव त्यांनी मंजूर केला, जो प्रस्ताव 4000 रोजगार निर्माण करणार असं त्यांचं म्हणणं आहे. आता 4000 रोजगार कुठल्या ह्याच्यात निर्माण करणार? तर काय प्रकल्प येणार आहे तिकडे? तर तिकडे येणार 3 5 स्टार हॉटेल, कन्व्हेन्शन सेंटर, वॉटर पार्क. आता मला सांगतो, या सगळ्या प्रकल्पात काम करणारे 4000 गोमंतके मिळणार का? म्हणजे तुमची शिक्षण, आता इकडे गोव्यात जास्तीत जास्त ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात. आता ग्रॅज्युएट आहेत, त्यांच्याकडे स्किल नाहीये,
मग ते काम कसं काय करणार? म्हणजे तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करताय की मॅक्झिमम बाहेरच्या लोकांना इथे रोजगाराची संधी मिळणार, आणि संधी जर मिळणार तिथे तिथे लोक जाणार. हा तर निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः ही परिस्थिती निर्माण करता जेणेकरून गोव्यात गोवेकर हा अल्पसंख्याक बनेल, आणि हेच मुळात थांबायला पाहिजे. हे थांबण्याची गरज आहे. नाहीतर या राज्याचं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची संस्कृती, स्वतःची भाषा, स्वतःचं वेगळेपण हे जाणार आहे. आपला भारत देश जो आहे तो विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक राज्य त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे, आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की त्या राज्यांचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहायला पाहिजे. त्यामुळे ते जर अस्तित्व कायम राहायला पाहिजे तर त्या राज्यांच्या सरकारांनी तशा पद्धतीनं धोरणं, तशा पद्धतीनं योजना, तशा पद्धतीनं विकासाची आखणी करायची गरज आहे. आपण मात्र इथे आखणी करताना त्यांना स्थानिक वगैरे काय आखणी करताना फक्त त्यांना दिसतो पैसा. आपल्याला कमिशन कुठे मिळणार? त्या कमिशन समोर मीच गोयकार पण गेलं, तुझं संस्कृती गेली, तुझं सगळं गेलं, फक्त पैसा कमवायचा बस. ह्या पद्धतीनं जर हे चाललं तर ते गोव्यासाठी खूप घातक आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फार लांबली चर्चा, पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा असं होतं की विषयापासून आपण भरकटतो, पण मूळ विषयाला आम्ही भरकटलेलो नाही आहोत. बहुसंख्य समाज जो इथला आहे, भंडारी समाज, त्या भंडारी समाजाने इतक्या वर्षांमध्ये गोवा मुक्त झाल्यापासूनच्या इतक्या वर्षांमध्ये नेमकं काय मिळवलं किंवा काय गमावलं याचं कुठेतरी आत्मचिंतन करायची ही आत्ता खरं तर वेळ आहे. आणि 14 महिने बाकी आहेत आपल्याकडे हा विचार करण्यासाठी. आणि आता नाही आपण विचार करणार तर केव्हा विचार करणार हा सुद्धा प्रश्न होईल. नाही तर परत पुढची 5 वर्ष वाट बघावी लागेल, जेव्हा केव्हा निवडणूक होईल त्याच्यानंतर. त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतील. ज्या पद्धतीची आंदोलनं सध्या राज्यामध्ये सुरू आहेत, ही आंदोलनं लक्षणीय आहेत. दुसरीकडे कांद्याचा दर वाढतोय, महागाई वाढलेली आहे. कालपासून खरं तर बँकांचे नियमही बदललेले आहेत. आता तुम्हाला पैसे भरताना काढतानाही पैसे भरावे लागणार आहेत, फी भरावी लागणार आहेत. सर्वसामान्य माणसासाठी ज्या गोष्टी केल्या जायला हव्यात त्या केल्या जात आहेत का? आपण मत देताना नेमकं कोणाला मत द्यायला हवं? मागची 5 वर्ष आपल्याला जी आश्वासनं देण्यात आली होती त्या आश्वासनांचं काय झालं? मला मान्य आहे की छोटा राज्य आहे आणि त्या छोट्या राज्यामध्ये लोक पक्षाकडे बघत नाहीत, पण माणसाकडे बघून मत देताना सुद्धा किमान आपण या गोष्टीचा विचार करायला हवा की खरंच आपलं मत ज्याला कोणाला देत आहोत त्याला दिल्यानंतर खरंच आपल्या घरातल्या 4 माणसांचा या व्यतिरिक्त आपल्या राज्याचा विकास होणार आहे की नाही, या गोष्टीची आपल्याला खबरदारी आणि नेहमीच काळजी जी आहे ती घ्यावी लागणार आहे. असेच व्हिडिओ, अशीच चर्चा आणि असेच दिलखुलास विषय आपण घेऊन येत राहू, कारण राजकारण हा गोवेकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. त्याच्यावरती नेहमीच सगळ्यांना चर्चा करायला आणि डिस्कशन करायला आवडतं. अशी चर्चा नियमितपणे करत राहू, सातत्याने या गोष्टींवरती बोलत राहू. तुर्तास या फेसबुक लाईव्हमध्ये आम्ही इथेच थांबणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, टेलिग्राम, व्हॉट्सअप सगळीकडे आम्हाला फॉलो करू शकता, आम्हाला कनेक्ट होऊ शकता. पुन्हा येत राहू, पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.